हे आहे ते ठिकाण लोकमान्य टिळक जन्मस्थान. असे लॉंग ड्राईव्ह करायची आवड आहे. तोच माणूस. जेलीफिश पण दिसते मला खाली. त्याच रात्री त्या नावाड्याला दृष्टांत झाला. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जे ओशन ड्राईव्हला मी गेलो होतो त्या ठिकाणी पण एक असा पॉईंट होता. लाटा कशा जबरदस्त. ही गुफावरती जसं मी म्हटलं तर निघूच वाटत नाही आहे. म्हणजे असं इथं शांत बसून बघत राहावं असंच वाटतंय. पण तो सार्थक झालं इकडे यायचं. बरं झालं आलो ते. हा व्लॉगिंग. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे चौथा दिवस आणि बघा सकाळचे वाजले 6:30-7 वाजत आले आणि असा नजारा दिसतोय गॅलरीतून. रूमच्या समोर ट्रॅव्हल्स येत आहेत. नवलाई ट्रॅव्हल्स, सना ट्रॅव्हल्स. सो इथे ट्रॅव्हल्स लागतात. मेन रोडलाच आहे आपण इथे. आता आवरायचं आहे. आता जस्ट झोपेतून उठले. आता आवरायचं आणि मग पुढे निघायचं आपल्याला मालवणच्या दिशेने. पुढे अजून बरेच स्पॉट आपल्याला कव्हर करायचे. आता बघू एक सांगतो. पुढे रोज ट्रॅव्हलिंग करतो आहे त्याच्यामुळे इतकं दमायला होतं. दमायला म्हणजे तसं दमलं नाही पण शरीर हे होतं ना. मग बेडवर पडलं की अशी झोप लागते ना, मध्ये झाकसुद्धा येत नाही. गाढ झोप लागते. आवरून झालं आहे. आता निघू येतो. रूम चेकआउट करू. खाली चावी देऊ. नाश्ता करायचा अजून आपल्याला आणि मग यायचं पुढे. चावी दिली तर चेकआउट करतोय. हे होतं श्रद्धा लॉज. हा मेन रोड कुठला आहे, काय नाव आहे? आठवडा बाजार. अच्छा, आठवडा बाजार. बघा आठवडा बाजारचे तर हे लॉज आहे. मेन रोडलाच आहे. मेन रोडलाच. चला थँक्यू. चला आता गाडीत सामान टाकू आणि निघूया. नाश्ता करू. हे बघा ही पार्किंगची व्यवस्था इकडं. 4 व्हीलर्स पार्किंग इकडं आहे सोय. त्या तिकडे 2 व्हीलर वगैरे. आणि हे संपूर्ण आहे श्रद्धा लॉज. चांगलं रूम वगैरे स्वच्छ होत्या. वॉशरूम स्वच्छ होते. गरम पाणी बरोबर आलं सकाळी. आता बॅगा ठेवू गाडीत. सामान ठेवलं आहे. आता नाश्त्याला जाऊ. ते जवळच बाहेर नाश्त्याचं ऑप्शन्स आहेत. तिथं नाश्ता करू आणि मग निघू. हे बघा शाळेच्या सहल निघालेले आहेत. शैक्षणिक सहल. न्यू इंग्लिश स्कूल माडगेळ. तर पोहे मागवलेत. ॲक्च्युली पोहे थोडे दिसत आहेत. अजून काहीतरी घ्यावंच लागणार आहे. मग आधी पोहे संपू मग अजून काहीतरी मागू. पोहे छान आहेत. टेस्टी आहेत पोहे. आता पोहे तर खाऊन झाले आपले. मी जोडा पण मागवला कारण पोहेची क्वांटिटी थोडी कमी होती. माझं काय पोट भरलं नसतं. पोटभर नाश्ता करून काय होतं, पुढे आपल्याला जेवायला टाईमच भेटत नाही आहे. त्यामुळे नाश्ता पोटभर करू. मी जोडा पण मस्त क्रिस्पी एकदम. गरम गरम आहे. चहासुद्धा आलेला आहे. तर चहा पिल्याशिवाय तर दिवसाची सुरुवात होणार नाही आहे. तर आपण चहा पण घेऊ. आता मस्त आहे चहा. तर आपला नाश्ता झाला हॉटेल रुद्रमध्ये. पोहे, उडीदवडा खाल्ला आणि चहा घेतला. टोटल झालं 100 रुपये बिल. एकदम रिजनेबल. हे बघा हेच आहे आपलं आजचं कालचं राहायचं ठिकाण श्रद्धा लॉज. हे मेन रोडलाच. प्रत्येक रूमला बॅल्कनी वगैरे दिसते इकडं. चला आता इकडनं गाडी काढायची आणि आता एक काम करू. रत्नागिरीमध्ये म्हणजे एक थोर व्यक्ती जन्माला आले होते, लोकमान्य टिळक. त्यांचं जे जन्मस्थान आहे, जन्मघर आहे ते इथं जवळच आहे. मग ते पण बघू. जाता तर पहिलं तिथं जाऊ, ते बघू आणि मग पुढे मी आपलं सांगतो आहे की जे ठिकाण आहे लोकमान्य टिळकांचं जन्माचं ते बंद आहे. 10 वाजता उघडणार आहे आणि आता वाजलेत फक्त 8:45. पण ठीक आहे, आपण ॲटलिस्ट तिथं जाऊन येऊ. बाहेरून तरी बघू. बंद आहे तरी. ऑलमोस्ट आलो आहे आपण. जवळच आलो आहे. हे आहे ते ठिकाण लोकमान्य टिळक जन्मस्थान. आता हे बंद आहे. 10 वाजता उघडते. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असतं हे उघडं. त्याच्यामुळे आतमध्ये तर जाता येणार नाही. पण आता इथनंच बघून घ्या. हे बघा आतमध्ये पुतळा आहे टिळकांचा. आणि हा त्यांचा वाडा. ते तिथे ते त्यांचं घर, मूळ घर.
वरती काही सूचना दिलेली आहे. इथं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे हे स्मारक बंद करण्यात आलेलं आहे. चला ठीक आहे, आपण ॲटलिस्ट बाहेरनं तरी आपल्याला बघता आलं. चला आता इथून निघू आणि आता लोकेशन टाकलं आपण देवघळी बीच कशेळी. इथून आहे 38 किलोमीटर, 53 मिनटं सांगतायत पोचायला लागतील, म्हणजे 1 तास पकडून चला. आजचा आपला मुक्काम असणार आहे किंवा आपण करायचा विचार करतोय तो म्हणजे कुणकेश्वरला. ठीक आहे, आता बघूया. इथे चेकपोस्ट दिसते आहे, कारण इथून रत्नागिरी सिटीमध्ये एंट्री होते ना. आणि राईट साईडला आहे भाटे बीच. आता असे रोड ट्रिप्स करायला खूपच मजा येते, म्हणजे मला तरी आवडतं. बघा ना, आता नवीन नवीन रस्ते आपल्याला पाहायला भेटतात, म्हणजे त्या रस्त्यांनी प्रवास होतो, त्याचा एक वेगळाच आनंद असतो. ज्याला असे लॉंग ड्राईव्स करायची आवड आहे तोच माणूस म्हणजे त्यालाच अशा रोड ट्रिप्स करायची इच्छा होते म्हणजे. आणि आता पुण्यापासून निघाल्यापासून बघा, आपण पेट्रोल फुल केलं होतं. ओके, 3000चं जे काही पेट्रोल टाकलं होतं आपण, टाकी फुल झाली. त्याचा अजूनही वापर झालेला नाही, म्हणजे संपलं होतं CNG एका ठिकाणी. म्हणजे मला वाटतं फक्त 10 किलोमीटर चालली असेल पेट्रोल. त्याच्यानंतर पेट्रोलचा वापरच नाही झाला. पूर्ण आपण गॅसवरतीच, म्हणजे आपल्या रावेतमध्ये जे भरलं होतं गॅस तेवढा. नंतर मग आपण रेवदंड्याला तिथे फुल केलं. त्याच्यानंतर आपण दापोलीमध्ये फुल केलं. दापोलीनंतर मग आता रत्नागिरीमध्ये काल रात्री आपण CNG पंप फुल केला. म्हणजे CNGवरच आतापर्यंतचा प्रवास आपला चालू आहे. आणि आता टोटल किलोमीटर झालेले आहेत बघा, घरातून निघाल्यापासून 480 किलोमीटर झाले, म्हणजे 500 किलोमीटरच्या जवळपास झाले आपलं. पूर्ण आपण CNGवरतीच करतो, पेट्रोल अजून यूज केलंच नाही. पण पेट्रोल भरून ठेवणं गरजेचं आहे, कारण हे आउटसाईड आहे कोकण. हे जे आपण स्पॉट्स कव्हर करतो वगैरे, तिथं पेट्रोल पंप कधी असतात नसतात. त्याच्यामुळं आधीच खबरदारी घेऊन भरून ठेवलेलं कधी चांगलंच आहे. आता मी इथं थांबले पुलावरती, कारण इथून मस्त व्ह्यू दिसतोय म्हणून थांबले. आणि बघा हा ब्रिज आहे, गाडी तर लावली आहे आणि इकडनं आलो ॲक्च्युली. आणि हा व्ह्यू जबरदस्त वाटत होता म्हणून थांबलो इथं. या साईडला बघा समुद्र आहे इकडे, आणि या साईडला पण आहे. इकडं कुठेतरी पूर्णगड किल्ला वाटतं या साईडला. बघा ना किती भारी नजारा दिसतोय. पाणी, ओ माय गॉड, पाणी किती निळशार दिसते. जेलीफिश पण दिसते मला खाली. हे बघा जेलीफिश, आय डोंट नो आता तुम्हाला दिसेल का नाही, पण जेलीफिश दिसते मला. ही गाडी तर रस्त्याच्या मध्येच लावली बेसिकली. थोडं रिस्की आहे पण ठीक आहे. आता थोड्या वेळेस आपल्याला काही जास्त वेळ नाही ते हे करायचं. व्ह्यू बघण्यासाठी थांबलो, तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. एकच नंबर मित्रांनो. वा काय व्ह्यू आहे. तर तिकडे बघा तो एक बीच दिसतो तिकडं. हो इकडे बघा मच्छी पकडतायत. हे बघा मच्छी पकडतायत हे लोक. हे बघा मच्छी पकडतायत. तिकडे पण आहे त्या साईडला एक जण. एकच नंबर मित्रांनो. राईट, आपल्याला इकडनं राईट मारायचं आता कशेळीला जाण्यासाठी. कशेळी देवघळी बीच. तर इकडनं राईट. कशेळी इथून आहे 2 किलोमीटर. आणि ॲज पर गुगल देवघळी बीच किंवा देवघळी पॉईंट जो आहे तो इथून दाखवते 5 किलोमीटर. अजून तरी 5 किलोमीटर दाखवते. आणि आता इथून बघा असे बारीक रस्ता सुरू झाला, सिंगल रोड. मला वाटतं एक कशेळी गाव असावं. हे बघा इकडली गावं कशी असतात बघा. त्यानिमित्ताने आपल्याला गावं पण बघायला भेटतात इकडची. आणि शाळेत मुलं चाललेत वाटतं रेडी होऊन. यांना सुट्ट्या नाहीत क्रिसमसच्या. बघा बारीक रस्ता, वरती झाडं, गावातली रस्ते ती.
किती सुंदर रस्ते म्हणजे किती निसर्गरम्य ठिकाणी राहतात हे लोक. म्हणजे ज्यांचं कुणाचं घर असेल, गाव असेल, अशा ठिकाणी ज्यांचं घर वगैरे आहेत त्यांच्यासाठी किती हे निसर्गरम्य ठिकाणी राहतात. एकदम थंडगार वातावरण इकडे झाडांमुळे, म्हणजे झाडांमुळे थंड वाटतं, बाकी काही नाही. बघा अशी घरं वगैरे आहेत. तर या इकडनं राईट घ्यायचं आपल्याला. या इकडे बोर्ड काय लावलं, श्रीदेव कनकादित्य मंदिर इकडंच आहे, देवगडी बीच इकडंच आहे. येस, इकडेच जाऊया. आणि बघा ही मुलं शाळेत चालले. अरे तुम्हाला सुट्ट्या नाहीत का रे क्रिसमसच्या? नाही नसतात ना इकडं? काल होते, आज नाही. म्हणजे असं आठवडाभर नसतात का सुट्ट्या? बघा यांना सुट्ट्या नसतात मित्रांनो क्रिसमसच्या. कुठे आहे तुमची शाळा? जवळच आहे का? हो बघा इथंच आहे शाळा. चला या इकडं आहे देवगडी बीच, कनिकादित्य मंदिर. लेट्स गो. तर हे समोर दिसतंय कनकादित्य मंदिर. आता आपण दर्शन घेऊ इथे. ऑलराईट चला, इकडे आहे मंदिर, आतमध्ये जाऊ. आणि मंदिराच्या बाहेरच इथं बघा सगळा इतिहास दिलेला आहे मंदिराबद्दल. चला इथून आतमध्ये प्रवेश आहे मंदिराला. खूप जुनं मंदिर आहे. इथे काही सूचना आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारचे कपडे घालून मंदिरात येऊ नये वगैरे याचे फलक लावलेले तिथं. वाव, इकडनं तर जबरदस्त दिसते. इकडे बघा एक विहीर दिसते, झाकलेलं आहे सध्या. आणि हे आहे मंदिर. चला इकडनं प्रवेश वाटतो. इथे तुळस आहे आणि इकडनं आतमध्ये जावं लागतं मंदिरात. खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो, प्राचीन मंदिर, एकदम जुनं आहे, खूप खूप सुंदर आहे. तर मित्रांनो हे सूर्य देवतेचं मंदिर आहे आणि खरंच खूप खूप सुंदर मंदिर आहे. आतमध्ये गेल्यावरती इतकं प्रसन्न वाटत होतं आणि शांत वातावरण होतं. आणि हा जो संपूर्ण सभामंडप आहे तो लाकडी आहे आणि याच्यावरती जे नक्षीकाम आहे अगदी सुंदर नक्षीकाम आहे. आत मेन देवालयात आपल्याला शूटिंग अलाउड नाही आहे. या मंदिर परिसरात आणखी काही देवांची छोटी मंदिरही आहेत, जसे हे गणपतीचं मंदिर. हे आहे आर्य दुर्गा देवीचे मंदिर. हे आहे श्री महादेवाचे मंदिर. हे बघा सगळे कौलारूच आहेत. खूप जुने मंदिर आहे. इकडे आणखीन एक मंदिर आहे, विष्णू मंदिर. हे खूप एक प्राचीन मंदिर आहे, सूर्यदेवताचं मंदिर आहे. अशी खूप कमी मंदिरं आहेत सूर्यदेवतेची पूर्ण भारतामध्ये, त्यातील एक मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. 2-2.5 वर्षापूर्वीचं मंदिर असं म्हणतात. आता या मंदिराचा इतिहास काय म्हणजे थोडक्यात की जे मला इथून कळलं, एक नावाडी नाव घेऊन चालला होता, त्याच्यात माल होता त्याचा, आणि त्याच म्हणजे एका ठिकाणी ती बोट, त्याची जी नाव आहे ती पुढे पण जाईना आणि मागे पण जाईना, आणि याच नावेमध्ये ही देवाची मूर्ती पण होती. मग त्याच रात्री त्या नावाड्याला दृष्टांत झाला, म्हणजे की बाबा त्या देवाचा दृष्टांत झाला की ही मला इथेच थांबायचं म्हणून. आणि त्या नावाड्याने काय केलं की ती जी मूर्ती आहे सूर्यदेवतेची ती जवळच्या गुफेत असते. तर समुद्राच्या तिथे एक गुफा आहे देवघळी म्हणून, तिथं आपण जाऊया थोड्या वेळात. तर तिथे ती गुफा मध्येच ती मूर्ती ठेवली आणि तो पुढे निघून गेला. मग त्याची नाव सुरू झाली, मग तो गेला पुढे, असं झालं. ती मूर्ती ठेवल्यानंतर तोपर्यंत ते बोट हालतच नव्हती जागेवरनं. ठीक आहे, आता तिकडे जायचं आपल्याला देवगडीला.
त्या बीचवरती. दर्शन तर झालं आहे, मंदिरातून दर्शन करून बाहेर निघालोत. आता त्या देवघळी बीचकडे जाऊया. इथून जवळच वाटतं, मला वाटतं 1-2 किलोमीटर असेल, तर तिकडे जाऊया आता. गाडी इकडे लावली. खूप कमी लोक येतात तिकडे ॲक्च्युली, कारण खूप आतमध्ये लांब आहे. तसं पुण्यापासून पाहिलं तर लांब आहे. ज्यांना माहिती आहे ते लोकच येतात. असा खूपच लहान रस्ता आहे, बारीक रस्ता आहे देवघळी बीचकडे जाण्यासाठी. पण तरी पण चाललो आहेत, कारण आपल्याला बघायचं आहे ते. ऑलमोस्ट आता 1 किलोमीटर आहे. हे बघा इकडची गावं. फायनली आपण पोचलो तिथं. आणि हे बघा आता इकडे खाली जायचं आपल्याला. हे बघा या अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. आणि त्या तिकडंच पॉईंट आहे, आपल्याला तिकडे खाली जायचं आहे. अशा भरपूर पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं. स्टॉल्स वगैरे भेटतील तुम्हाला चहा पाणी नाश्ता करण्यासाठी. चला त्या पॉईंटकडे जाऊ, तिकडे जाऊ, तिथून मग नंतर खाली जाऊ. आणि इकडनं बघा आता काय व्ह्यू दिसतोय, एकच नंबर, जबरदस्त व्ह्यू आहे. पाणी बघा कसं निळशार दिसतं, एकदम क्लिअर वॉटर. तिकडे फेसाळणारं पाणी, एकच नंबर. आणि त्या तिकडे ती गुफा. त्या तिकडे बघा लाटा किती आता जोरजोरात येत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये जे ओशन ड्राईव्हला मी गेलो होतो त्या ठिकाणी पण एक असा पॉईंट होता, तिकडे असं पाणी जातं. आणि तिथंही अशी स्टोरी होती की बोट अडकली होती असे 2 ह्याच्यामध्ये आणि निघतच नव्हती. मग तो नावाडीवरती गेला होता असा डोंगरावरती निघून वगैरे, असं एक स्टोरी होती ती. तसंच काहीतरी दिसतंय मला हे सेम. हा जो पॉईंट होतो. आणि त्या तिथं बघा हे सगळे मुलांचा ग्रुप आहे, तो एन्जॉय करतात तिथं. म्हणा पोहतायत बितात ते ठीक आहे, पण ते गाणी वगैरे वाजवणं आणि जोरदारात ओरडणं वगैरे ते जरा ते बरोबर नाही वाटत. ते एन्जॉय करा पण लिमिटमध्ये. बघा लाटा कसल्या जबरदस्त येत आहेत. आणि पाणी इतकं क्लिअर आहे ना, क्रिस्टल क्लिअर आहे. ते खालचं सगळं दिसतंय, तळाला काय वगैरे ते सगळं दिसतंय बेसिकली. चला आता पटकन तिकडे जाऊन येऊ खाली त्या पॉईंटला. तिथून बघू, तिथं फक्त जाऊ. थोडासा खराब रस्ता आहे, तुटलेला वाट आहे. तिकडनं आपण आलतो. बघा ही ती गुफा इकडं वरती. पाणी कसं फोर्सनी परत जाते, एकदम फोर्सनी येते आणि फोर्सनी जाते. भिजला सॉक्स. लाटा कशा आहेत जबरदस्त. आणि ही बघा इकडे आहे गुफा वरती, जसं मी म्हटलं. वाव, एकच नंबर मित्रांनो. वेगळंच वाटतं इकडं. तसं वरती जाता येईल म्हणा, पण नको आता जायला वरती. सगळं दगडेच. इकडनं जाता येईल पण उतरताना थोडा त्रास होईल, जरा घसरडं म्हणजे हे होईल. त्यामुळं वरती नको जायला.
इकडनंच बघू, फक्त माती राहिली. पण एकच नंबर मित्रांनो, जबरदस्त आहे, आवडलं, मस्त लोकेशन आहे. आणि हा असा मोठा दगड इथे या दोन यांच्यामध्ये, हा पण एक मोठा दगड. क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे तिकडं, तळ दिसतोय सगळा. आणि जे लाटा येत आहेत ना, एकच नंबर दिसतंय, एकच नंबर, जबरदस्त. मित्रांनो इथून असं न्यूज वाटत नाही आहे, म्हणजे असं इथं शांत बसून बघत राहावं असंच वाटतंय. बराच वेळ बसलं तर इथं बोर नाही होणार, इतकं मस्त ठिकाण आहे. आणि जास्त लोकांना माहीत नाही, त्यामुळे जास्त पब्लिक येत नाही. ज्यांना माहिती ते लोकच येतात फक्त इकडं. आता आपण इथून निघूया, एक 5-1 मिनटं बसू आणि इथून निघू. पुढे आपल्याला जायचं आहे देवगडला. ही जी दगडं दिसत आहेत ही सगळी असे वरतून पडून आलेले आहेत, वरतून खाली पडलेत असेच वाटत आहेत. यस, तसेच असावेत. आणि इकडनं वेगळाच व्ह्यू दिसतो अजून, एकच नंबर. इथनं निघू, वरती जाऊ. तिथून आता पुढे जाऊ. आता आपल्याला पुढे जायचं आहे देवगडच्या दिशेने. लेट्स गो. आता परत इकडनं आपल्याला इकडे चढून जावं लागणार आहे थोडंसं, काही हरकत नाही. मी तर म्हणतो सार्थक झालं इकडे यायचं, बरं झालं आलो. ते एक जबरदस्त व्ह्यू पाहायला भेटला आपल्याला. आलो नसतो इकडे तर कदाचित थोडं वाईट वाटलं असतं की यार का नाही आलो इकडे. मस्त वाटते, कारण असं ना जरा थोडीच पाहायला भेटणार आपल्याला. चला आता इथं सरबत पिऊ. हां हो, सरबत घेऊ मस्त थंडगार, कोकम सरबत एक. हे बघा आता काकांच्या इथं आपण सरबत घेतो, कोकम सरबत. बघा 5 वर्षापासून काका इथं स्टॉल लावत आहेत. आता कारण लोकांना माहीत पडायला लागलं ना आता हे ठिकाण, आधी माहीत नव्हतं. ॲक्च्युली सोशल मीडिया थ्रूच लोकांना माहीत पडतं हे ठिकाण, आणि त्याच्यामुळे जरा क्राऊड वाढते इकडं. आणि मग तिथून त्या गुफेतून मूर्ती कशी काय, म्हणजे काय केलं पुढचं काय इतिहास आहे? ती मूर्ती घेऊन इथे कशेगावच्या मध्यसंतीची स्थापना करून कनकादित्य मंदिरात ना. हां ते आलात ना तुम्ही? हो, तिथं जाऊन आलो मी. तिथूनच इकडे आलो, तो इतिहास वाचला आणि म्हणलं इकडे जाऊनच यायचंय. बरं. आणि व्ह्यू पण जबरदस्त आहे आणि ती गुफा बघायचीच होती. चला आपलं सरबत आले, सरबत घेऊ थंडगार, एकच नंबर. कोकणात आल्यावरतीच कोकम सरबत प्यायलाच पाहिजे. अजून एक कोकम सरबत मागवले मी, कारण मस्त वाटलं. अजून एक घेतोय. आता पुढचं लोकेशन आपण टाकले विजयदुर्ग किल्ला. तर बघूया आता तिथे पोहोचायला 1-1.5 तास किंवा 2 तास लागतील. इथे दाखवतंय 63 किलोमीटर, 1.5 तास लागतील पोचायला असं म्हणतो. तर लेट्स सी. परत एकदा स्टेट हायवेला लागलोत. आता कशेळीहून निघालोत. कशेळी छोटंसं गाव होतं, इथं अजून काहीच असं डेव्हलपमेंट नाहीत, काही नाहीत. लाईटचा पण प्रॉब्लेम आहे असं तिथलं गावकरी सांगत होते. त्या देवगडी जो पॉईंट आहे आपण जे जाऊन आलो आणि मंदिर, ते आता जरा चर्चेत आले, लोकांमध्ये पसरले सोशल मीडियामुळे. आत्ता कुठेतरी जरा पर्यटक यायला लागलेत तिकडे, ज्यांना माहिती आहे ते. नाहीतर एरवी लोक तिकडं नव्हते. आणि हा बघा स्टेट हायवे सुरू झाला आहे. स्टेट हायवे असल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीकडेला असे पट्टे मारलेले आहेत आणि रस्ता चांगला आहे. आता इथून विजयदुर्गचं लोकेशन टाकले आपण. तो लेट्स सी, आता तिकडे जाऊया विजयदुर्ग किल्ल्याला.
आता परत एकदा आपल्या उजव्या साईडला समुद्र आलेला आहे. एक मला वाटतं अर्ध्या एक तासाच्या फरकानंतर प्रवासानंतर. हे बघा इकडनं आता समुद्र आणि इकडं सगळं मच्छीमारीवाल्या बोटी दिसतात. ते मच्छीमारी करायला जातात वगैरे. ओके पुढे एक पूल लागणार आपल्याला, तर पुलावून जायचं आहे. आणि या साईडला बघा इकडे असा नजारा, सगळ्या मच्छीमारीवाल्या बोटी. आणि या साईडला पण, या साईडला काहीच नाही आहे म्हणजे बोटी वगैरे नाही आहेत, पण या साईडला भरपूर आहेत. ओके हा आहे जैतापूरचा ब्रिज आहे, म्हणजे जैतापूर गाव असणार आहे. आपण चाललो जैतापूर गावावरनं. आणि इथे बघा ना स्पीड ब्रेकर कसे आहेत. या साईडलाच फक्त अर्धे स्पीड ब्रेकर, त्या साईडला अर्धे स्पीड ब्रेकर आहेत. म्हणजे झिगझॅगमध्ये आहेत, असे कंटिन्यू स्पीड ब्रेकर नाही आहेत. गुगल मॅप आपल्याला हा रस्ता सांगतोय, इकडनं राईट घ्यायचा आहे. ओके तर आपण राईट घेऊ. ओके मग त्या रस्त्यानेच जाऊ म्हणतोय. नाही टाकलंय, मला हा रस्ता दाखवला म्हणून मी इकडं. मला विजयदुर्गला जायचंय. हां हां बरं ठीक आहे. चला मित्रांनो, आता ह्यांनी सांगितलं रस्ता पुढचा थोडा खराब आहे, त्यामुळं इकडनं नाही जाऊत आपण. हां ब्लॉगिंग. चला ओके तर इकडनं जाऊ पुढनं. अजून हे काहीतरी बोर्ड पण लावलेलं आहे, सावधान रस्त्याचे काम चालू आहे, रस्ता बंद आहे. तर ठीक आहे, इकडनं जाऊ आपण. आता इकडनं किती किलोमीटर वाढत आहे बघू. आता एक तर 37 किलोमीटर सांगत होता, आता त्या रोडने गेलं तर ओके आता 44 किलोमीटर दाखवायला लागला. बरं ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे की इकडनं जर गेलात तर हा रस्ता असाच आहे सेम, चांगल्या कंडिशनमध्ये आहे रस्ता. आणि आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत, मालवणला चाललो आहोत. म्हणजे हा स्टेट हायवेज आहे. आणि बघा ना इकडचे रस्ते चांगले आहेत, कंडिशन चांगली आहे रस्त्यांची, नवीनच आहेत, केलेले डांबरी रस्ते आहेत, पट्टे वगैरे मारलेले आहेत आणि प्लेन रस्ते आहेत. आणि जागोजागी गावचे जे बस स्टॉप्स आहेत ते पण चांगले केलेले आहेत, मस्त एकदम सिमेंट कॉन्क्रीटवाले केलेले आहेत, असे रूमसारखे. तर एकंदरीत चांगलंच आहे. सावंतवाडी आगाराची ST आहे ही. चला आता आपण हिला ओव्हरटेक करू. आता आपल्याला पुढनं राईट घ्यायचं आहे, जर दादांनी सांगितलं तसं. डोंगर तिठा जंक्शन, डोंगर तिठा गावावर नाही, इथनं पुढनं आता इकडनं राईट घेऊ. ओके देवगडला जाण्यासाठी पण राईट आहे. सरळ मुंबई आणि गोवा. तर आपण राईट घेतलाय. आता याच रोडने आपल्याला अजून 36 किलोमीटर जायचे. ST पण आपल्या मागं झाली आहे. आणि या इकडे बघा रस्त्याचं काम चालू आहे, डांबरीकरण करतायत, रस्ता चांगला करतायत. एकदा रस्ता चांगला झाला की मग रस्ता अजून चांगला होईल. इकडचे असे आतले जे रस्ते आहेत ना ते डांबरीकरण करायची खरंच गरज आहे, कारण आतले रस्ते जरा बऱ्यापैकी खराब वगैरे आहेत. तर त्याचं डांबरीकरण करणं गरजेचं आहे म्हणा. आता आपल्याला इकडनं राईट घ्यायचं आहे. सो चला, अजून इथून 31 किलोमीटर आहे, 43 मिनटं. आणि बघा रस्ते किती असे सुनसान आहेत म्हणावं लागेल. हे बघा असे काही काही ठिकाणी जाळलेलं आहे. आता हे जे पिवळं गवत आले रस्त्याच्या कडेला, जे वाळून गेले, मागे मी बघितलं तिथं वणवा पेटवून दिला होता, म्हणजे जेणेकरून हे गवत सगळं जळून जाईल आणि जमीन जी आहे परत शेतीसाठी वापरता येईल, पुढचं पीक घेण्यासाठी. बाहेर रखरखतं ऊन आहे, पण आपण
गाडीत AC लावले त्याच्यामुळे एवढं काही जाणवत नाही, पण बाहेर खरंच खूप ऊन आहे, भयंकर गरम होत आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, पण तरी इकडे कोकणात तसं काही फरक पडत नाही. हिवाळा असो काय असो, इकडं नेहमी गरमी होणारच. समुद्रकिनारी असल्यामुळे इकडचं वातावरण नेहमी दमट वातावरणच असतं, ह्युमिडिटी जास्त असते. आता वाजलेत 12, अजून अर्धा तास लागेल पोचायला, अर्धा पाऊण तास. आता बिस्किट चाललेत मी घरनं खायला, आता तेच काढतोय. कारण खाण्यासाठी तर घरनं मी तयारी करूनच आलतो, म्हणजे बिस्किट मला, चिप्स वगैरे असे काही आयटम्स आणले होते. आता त्याचा वापर करूया. आता हे बघा, इकडं मालवण राईट, विजयदुर्ग पण पहिला राईट. विजयदुर्ग किल्ला 15, देवगड किल्ला 15, देवगड चौपाटी 17. तर इकडेच देवगड विजयदुर्ग इकडं राईटला आहे. देवगड चौपाटी किल्ला लेफ्टला आहे, विजयदुर्ग किल्ला सरळ. ठीक आहे. आणि कुणकेश्वर इथून 25 किलोमीटर दिसते. शेवटी आपल्याला आजचा मुक्काम कुणकेश्वरालाच करायचं आहे. आय लव्ह पडेल. तर हे पडेल गाव आहे. तर सरळ जाऊया आपण आता विजयदुर्ग किल्ल्याकडे. विजयदुर्ग किल्ला पाहून मग आपल्याला परत इकडे जावं लागणार आहे. ओके, तर हा किल्ल्याकडे जायचा रोड आहे आणि रस्ता तर एकदम दगड आहे, चांगला आहे. 14 किलोमीटर आहे इथून. तर रस्ता चांगला असल्यामुळे काही अडचण नाही आहे. चला, फायनली विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ आलं आपण. हे बघा समोर दिसतोय तो आहे विजयदुर्ग किल्ला. शेवटी आलोच आपण विजयदुर्ग किल्ल्यावरती. चला, मला वाटतं गाड्या इथंच पार्किंग करायच्यात, पुढे पार्किंग नाही वाटतं. आहे पार्किंग आहे इकडं आहे समोर विजयदुर्ग किल्ला. आपल्याला तिकडे जायचं आहे आतमध्ये किल्ल्याच्या. या इकडे गाडी लावली, इकडनं आलो आपण. आणि इथं असे बघा होमस्टेज आहेत इथे, परत खाण्यापिण्याचे हॉटेल्स पण आहेत घरगुती. इकडे आहे, इकडे पण आहे. चला आता आतमध्ये जाऊ तिकडे किल्ल्याकडे.